नमस्कार, मी सुवर्णा जोशी. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राच्या ताई साहेब या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर तुम्ही पाहिलं असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताई साहेब महाराष्ट्रभर फिरतायत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातायत, तिथल्या महिलांशी संवाद साधतायत. उद्देश असा आहे की या महिलांना बोलतं करणं. त्या मतदान करतात का? त्या मतदान करत असतील तर त्या काय विचारानं मतदान करतात? त्यांना त्यांचा प्रतिनिधी कसा हवा आहे? या सगळ्याविषयी त्यांना बोलतं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि अर्थात त्यांचं भावविश्व, त्यांचं जगणं, त्यांचं काम हे सुद्धा समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नंदुरबारमध्ये आपण आज आहोत. नंदुरबारमधल्या तायांशी मला बोलायचं आहे. नंदुरबारमध्ये 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आता उभे आहोत आणि इतर 3 मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्याला फिरायचं आहे. नंदुरबारमध्ये फिरता फिरता या अशा काही ताया मला दिसल्या. वैरण म्हणू, कुरण म्हणू, गवत सगळं एकत्र करून त्याची पेंडी बनवली जाते आणि ती गायींसाठी तयार केली जाते. ह्याला इथं यांच्या भाषेत ढाचा म्हणतात. कुठून आले? आम्ही शमशेरपूर तरफ, कोरीट शमशेरपूर तिकडे जातात. कुठून यावं लागतं? म्हणजे किती लांबून यावं लागतं? आता परकासा किती लांब आहे. आणि मग येता कशा? पण मग येता कशा? टेम्पोमध्ये. टेम्पोमध्ये येता? रोज येता इकडं? इथं राहतात. आणि मतदान करता तुम्ही ताई? तिकडेच आहे, तुमच्याकडेच आहे? इथं आहे नंदुरबार मध्ये. नंदुरबार विधानसभा मतदार मध्ये राहतात आणि तिकडे चारा घ्यायला जातात. गाईसाठी बनवते का चारा? मतदान करते तू? कोणाला करते? म्हणजे कोण सांगतं मतदान करायला? मरवाड लोक. कोण इकडे कोण आहे? मुक्ती आहे. तुम्ही करता पण देते बिते येता का? तुमच्या घरी येता? तुम्हाला बघायला येतं, विचारायला येता का? काय नाही. मग ह्याच्यावरच गुजराण? ह्याच्यातनं जो पैसा येतो त्याच्यावर गुजराण. आणि ताई ते लाडकी बहीण योजनेचे माहितीये का पैसे मिळाले? नाही. तुम्हाला नाही मिळाले? नाही. तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही कोणी? माझी ही ताई लाडकी बहीण नाहीये का? आज आपण हा चारा बघितला तर तो चारा, त्याची एक पेंडी विकून जे काही पैसे येतात त्याच्यामध्ये ह्या यांचा उदरनिर्वाह चालवत आहे. इथे पण काही ताई आहेत, त्यांच्याशी बोलूया. अधिक कदाचित आपल्याला स्पष्ट होईल त्यांच्याशी बोलून. तुम्ही नंदुरबारमध्येच राहता? नंदुरबार. आणि मग इलेक्शन वगैरे आलंय आता तोंडावर, 20 तारखेला मतदान आहे. तुम्ही करता का मतदान वगैरे? आणि तुम्हाला माहिती आहे ताई, ते लाडकी बहीणचे सगळ्यांना पैसे वाटले 1,500 रुपये. तुमच्यापर्यंत पोहोचले का? पोहोचले. मग काहींपर्यंत नाही पोहोचले, काहींपर्यंत पोहोचलेत. अर्धासला भेटणार, अर्धासला नाही भेटणार. का बरं ते भेटलं नाही? काय माहिती, ते हमले काय माहिती नाही. पण मग कष्टाचं काम आहे थोडं. हम 4 वाजन उठीसन जावा जंगलમાં चारो काठीला येवा आणि फिर हा इकवा. रोज तास काम करवा हम. पण मग नेते नाहीये तुमच्यापर्यंत? जेव्हा मतदान करा हे सांगायला येता? मग आपल्या सुखदुःख मध्ये येता का? नाही येता. सगळ्या तायांकडे एकदा बघा. या सगळ्या ताया महाराष्ट्राच्याच भगिनी आहेत. नंदुरबार हा तो जिल्हा आहे जिथे पहिलं मतदान एका महिलेनं केलेलं आहे. ती महिला गुजरात बॉर्डरवर राहते, पण महाराष्ट्रातलं पहिलं मतदान तिने केलेलं आहे. पाडवी असं तिचं नाव आहे. आणि त्याच नंदुरबार जिल्ह्यात त्या महिला आहेत ज्या चारा विकून आपली गुजराण करतात. या सगळ्या जणी मतदान करतात. त्यांना विचारल्यावर त्यांना कळलेलं आहे की आपल्याला या संदर्भात प्रश्न विचारला जातोय. त्या म्हणाल्या की आम्ही सगळ्या जणी मतदान करतो, पण त्यांच्यापर्यंत सुद्धा आपला समाज, आपली व्यवस्था, आपली यंत्रणा आणि सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. हे दखल घेण्यासारखं आहे. नंदुरबारमधल्या शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. एका अत्यंत दुर्गम भागात आपण आलेलो आहोत. लंगडी भवानी असं गावाचं नाव आहे. इथल्या काही दुर्गम भागातल्या महिलांशी आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. त्या पावरी भाषेमध्ये बोलतात. आता त्या खऱ्या एका घरामध्ये सगळ्याजणी एकत्र आल्या आहेत. त्यांचं काम सुरू आहे. शेंगदाणे काढण्याचं काम त्यांचं सुरू आहे. ते निवडण्याचं काम सुरू आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहोत.
आपण मतदान करतो, आपल्याला सोयी मिळतात का हो? तुमचा बघितला येताना रस्ता चांगला नाही, हा रस्ता नाही नाही चांगला, असं वाटतं रस्ता नीट व्हायला पाहिजे. हं? बरं, इथे काही जणींना ह्याचे पैसे मिळाले का, त्या लाडक्या बहिणीचे? हा, पण मग ते नेते भाऊ जे पैसे देतात ते उभे राहतात का आपल्यासाठी? सोयींच्या वेळेला उभे राहतात? हा, काय ताई, या लंगडी भवानीमध्ये काय व्हायला पाहिजे असं वाटतं? कुठली सोय व्हायला पाहिजे? पाणी आहे, वीज आहे, हा, रस्ता नीट नाहीये, मग तो व्हायला पाहिजे असं वाटतं. बरं, तुमच्यासाठी अंगणवाडी सेविका सगळ्या ताया काम करतात, काय काय शिकवतात? अंगणवाडी सेविका काय काय शिकवतात? तुमच्याकडे येतात ना त्या? लसीकरणाला बोलवतात. लसीकरणाला बोलवतात मुलांच्या. ते का गरजेचं आहे हे पण सांगतात ना, का महत्वाचं आहे? मग मला सांगा, इथे दवाखाना पाहिजे की नाही तुम्हा सगळ्यांसाठी? तुमचं पण आरोग्य महत्वाचं आहे. मग दवाखाना कुठे आहे? म्हणजे इतकं लांब जावं लागतं. हा, मग आयत्या वेळेला जर काही म्हणजे आपत्कालीन परिस्थिती आली, अगदी गरज आहे, आत्ताच गरज आहे औषधाची, तर मग अशा वेळेला काय करता? काही सोय नाही आहे. तू इथे किती वर्षापासून राहते? खूप वर्ष झाली. 50 वर्ष झाली. मग गावात काय नाही बदललं 50 वर्षात? का मग खेतीवाडी यायचं खेत मरायचं. आजीचं जनधनचं अकाउंट आहे, आजीचं केवायसी सुद्धा पूर्ण झालेलं आहे. ते तिनेच मला सांगितलं की केवायसी पण माझं पूर्ण झालंय, पण पैसे येत नाहीयेत. ते काय येत नाहीयेत हे मात्र तपासलं गेलं पाहिजे. आता आम्ही हा जो संवाद साधतोय, तोडका मोडकांचा जो काही संवाद आहे, ज्याच्यात आजींकडनं मला हे कळतंय, तर त्यावर ऍक्शन घेतली पाहिजे अशी आमची किमान अपेक्षा आहे. आपण इतके वर्ष इथं राहतोय, तर असं वाटतं की हे गाव अजून चांगलं होऊ शकतं? वाटतं. व्हायला पाहिजे चांगलं. कसं होईल ते? पण रस्त्याची सुधारणा पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे आम्हाला, आणि विजेची पण सुविधा पाहिजे. काही भागात वीज नाहीये किंवा इकडच्या पाड्यामध्ये वीज तेवढीच नाहीये, इकडे गावामध्ये आहे पण तिकडे नाही, तर सगळी गावामध्ये पाहिजे. आणि मग इथले पुरुष विशेष करून शेतीमध्येच जातात? शेतीमध्ये जातात, कोणी बाहेर जातं. आणि हे आपलं टॉयलेटचं पण सुविधा पाहिजे आम्हाला गावामध्ये. रोडावर बाया माणसं रोडावर बसतात, पाहिजे आम्हाला सुविधा. किती एक महत्वाचा मुद्दा बघा ताईच्या बोलण्यामधून आला. खरं तर अनेक शहरी भाग असे आहेत किंवा हायवेवर असे प्रश्न आहेत की महिलांना स्वच्छतागृहच नाहीत, महिला पुरुष यांना स्वच्छतागृहच नाहीत. मग अशा पाड्यांकडे कोण लक्ष देणार? अशा पाड्यांपर्यंत सुद्धा स्वच्छतागृह पोचली पाहिजेत, आम्हाला स्वच्छतागृह पाहिजेत हे सांगण्याची जाण या ताईमध्ये आहे. ही फार महत्वाची बाब आहे. काय इथले प्रश्न वाटतात तुम्हाला? इथल्या ह्या महिलांचं काय जगणं वाटतं तुम्हाला? कसं ते आपल्याला एका चांगल्या स्तरावर नेता येईल? इथे या गावामध्ये रस्त्याची कमतरता आहे, जास्त करून पायी फिरणारे, गाडीवर फिरणारे, शेतात जाण्यासाठी पण पायी जातात. रस्त्या खराब आहे, मग लांब शेत आहे. रस्त्याची सुधारणा व्हायला पाहिजे. पूर्ण दगडी रस्ता आहे, कोणी डोक्यावर म्हणजे ओझं घेऊन पण शेतात जातो खत टाकायला, आणि पावसाळ्यामध्ये पण जास्त त्रास होतो या गावाच्या माणसांना. आणि पाणी घेण्यासाठी पण लांब जावं लागतं यांना. आणि विजेची सोय पण वेळेवर वीज नसते. मग आपलं पीठ जर गिरणीमध्ये घेऊन जातो तेव्हा वेळेवर लाईट पण नसते. इथून या गावाहून दुसऱ्या गावाला पण पायी पण जावं लागते. या गावात वेळेवर गाड्या पण नसतात. रस्त्याच्या खराबीमुळे वेळोवेळी यांना इकडे तिकडे भटकावं लागतं, आणि पाण्याची पण अडचण आहे. आणि तुम्ही सेविका आहात ताई? हो. हा, बरं, समजा जर तुम्हाला कुठलं ऑपरेशन असेल, मोठं काही दाताचं काम आहे, कुठलं दुसरं, तर या सगळ्या जणी कुठे जातात? मग लांब जावं लागतं दवाखान्यात, मग शहादाला. जर गाडी जर एम्ब्युलन्स एखाद्या वेळेस म्हणजे गरोदर मातेला जर घेऊन जायचं असेल तर वेळेवर गाडी जर नाही भेटली तर स्वतःच्या भाड्याने पण घेऊन जातात, रिक्षाने किंवा बोलेरोने. जास्तीचे पेशंट म्हणजे जास्त त्रास होत असेल तर मग खाजगी दवाखान्यात पण घेऊन जातात डिलिव्हरीसाठी. रुग्णवाहिका कधीतरी मिळते, कधी नाही मिळत. जेव्हा रुग्णवाहिका नाही मिळत तेव्हा यांना यांचा खर्च करून शहादा किंवा नंदुरबार गाठावं लागतं. या सगळ्या जणी एकत्र काम करत बसलेल्या आहेत, आणि त्यामध्ये काही अंगणवाडी सेविका आहेत. त्यातल्या एका ताईशी आपण बोललो,
पण आत्ता माझ्या बाजूला जी बसली आहे ह्या ताईला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तिने ज्या प्रकारची कामं आपल्या कारकिर्दीमध्ये केली किंवा करते आहे त्यामुळे सरकारकडून त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं नाव सुद्धा जाणून घेऊया आणि त्यांच्या कामाविषयी सुद्धा समजून घेऊया. ताई, नाव? माझं नाव साळुंका फजला सोडे. मी राहणार लंगडीची आहे. माझं माहेर सासर लंगडीचंच आहे. मला इथं 40 वर्षापासून इथं मी सगळं काम पाहते. आणि हा जो पुरस्कार मिळाला ताई तुम्हाला त्याच्या आधी म्हणजे त्याच्याबद्दल आधी तुमचं अभिनंदन. धन्यवाद मॅम. आणि मला सांगा ताई, हा पुरस्कार कशासाठी दिला? मी गावात छोटी मोठी कामं खूप सारी केले. कारण मी ती मुलगी आणि सुनही असल्या कारणाने मला महिलांवर खूप हे वाटायचं की महिलांना जेणेकरून कसं पुढे नेता येणार आहे. मला बचत गट तयार केले, त्याच्यातनं छोटे मोठे काम लावून दिलं मी त्यांना. याच्यातनं छोटा बिझनेस करायचा, त्याच्यातनं छोट्यातनं मोठं होतं असं त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. आता हे लंगडी सावंगीमध्ये तुमचं काम सुरू आहे, पण ती कंपनी कुठे आहे? ती कंपनी माझ्या गावाला लावून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. हा, आता तुम्ही इथे एवढ्या गावांमध्ये जे फिरता, अंगणवाडी सेविका तुम्ही सगळ्या जणी, त्या कशा फिरता? म्हणजे एका गावातनं दुसऱ्या पायी फिरतो आम्ही. किती किलोमीटर जावं लागतं? मग 4 किलोमीटर पायी जावं लागतं. आता तायांनो, तुम्ही हे सगळं सामाजिक कार्य करता, तुम्हाला त्याचा थोडाफार मोबदला मिळतो, पण हे तुमचं सामाजिक कार्य आहे. तुम्हाला असं वाटतं जर राजकारणी तुमच्यापर्यंत पोहोचले, समाजकारण आणि राजकारण एकत्र झालं तर अजून फायदा होईल? पण ती इथपर्यंत पोहोचायला पाहिजे. ते आमची खूप मोठी अपेक्षा आहे. पण मग काय अपेक्षा आहे तुमची? नेत्यांकडनं काय अपेक्षा आहे? तुम्ही आमच्याकडनं मतदानाची अपेक्षा करताना मग त्याच्या बदल्यात काय होणं अपेक्षित आहे या गावापाड्यांपर्यंत पोहोचणं? शासनाकडून आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे की आम्हाला कायमस्वरूपी करणे आणि कर्मचाऱ्यांची दर्जा देणे. अंगणवाडी सेविकांना आम्ही खूप मेहनतीने काम करतो, खूप कष्टाने मनापासून काम करतो आम्ही. अंगणवाडी मध्ये जे चिमुकले येतात, माझे पाखरं येतात, माझ्या माता भगिनी येतात, त्यांना आहार व्यवस्थित चांगला दर्जाचा मिळावा ही अपेक्षा खूप मोठी आहे आमची. कारण त्यांच्याकडे घरी सुद्धा खायला नसतात म्हणून ते अंगणवाडीत येतात. घरचा आहार भेटत नाही, त्या लालचाने लोक अंगणवाडीत पाठवतात. ते पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी येतात असं नाही, पण त्यांना घरी सुद्धा आहार व्यवस्थित नसतो पुरेसा. मम्मी त्यांना मजुरी करण्यासाठी ठेवून जाते घरी लहान भावंडांसाठी. तर आपल्या अंगणवाडीचा जो आहार आहे तो दर्जा सुधारित पाहिजे. मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा विषय हा सुद्धा आला की आम्ही सगळ्याजणी काम करत असताना आम्हाला एक मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला दिसतो, तो म्हणजे सुरक्षेचा. म्हणजे सुरक्षेचा कसं, आम्हाला काही महिलांना अंगणवाडीवर जाताना आम्हाला सुरक्षित पाहिजे बुवा. आता जर एकटी अंगणवाडी सेविका राहिली, तिथं जर कुणी आलं तर आमच्यावरती अत्याचार न हो, त्याच्यासाठी आमच्या अंगणवाडींना काहीतरी सोय पाहिजे बुवा आम्हाला. आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या अंगणवाडीमध्ये लाभार्थी असतात, पोरी असतात, आम्ही त्यांना गरोदरपणापासून त्यांची काळजी घेतो. ते 18 वर्षपर्यंत कशा सुरक्षित राहतील, त्यांचं लग्न होईतोपर्यंत कशा सुरक्षित राहतील ही आम्हाला काळजी असते. आणि त्यांच्यावरती लैंगिक शोषण होतं त्यावेळेस आम्हाला खूप दुःख होतं मॅडम. त्याच्यामुळे सांगतो आम्ही तर आमच्या पोरींना आणि आमच्यावरती काहीतरी सरकारने सुरक्षितचा किंवा हे करायला पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरा अंगणवाडीमध्ये पाहिजे, किंवा त्यांना जर काही झालं पोरींवरती लैंगिक अत्याचार तर त्यांना तात्काळ त्याची दखल घेतली पाहिजे, शिक्षा झाली आणि पाहिजे, त्याला लगेच शिक्षा दिली पाहिजे. की असं नाही तर आमचं झालं ते झालं. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जर झालं ते न्यूजमध्ये दाखवतात, बातम्यांमध्ये दाखवतात, मोबाईलमध्ये दाखवतात, पण जर आमच्या खेड्यागावांवरती झालं तर त्याचं कोणीही दखल घेत नाही आणि त्याचं कुठेही नोंद होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमची सरकारकडे एकच विनंती आहे तर आमच्यावरती त्यांनी सुरक्षितचं काहीतरी हे करावं. अत्यंत दुर्गम भाग आहे, पण त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आमच्या या भागामध्ये काय होणं अपेक्षित आहे. आपण सगळ्यांना महाराष्ट्रभरात प्रवृत्त करतो की मतदान करा, आपला मतदानाचा हक्क बजवा. मात्र ते करत असताना आपण त्या प्रत्येक घरापर्यंत, त्या प्रत्येक ताईपर्यंत पोहोचतोय का आपण फक्त 1500 रुपये दिले आणि आपला विषय संपला असं होणार आहे? तर त्याच्या पुढे जाऊन अशा सगळ्या पट्ट्यामध्ये आपल्याला फिरावं लागणार आहे. या सगळ्यांशी त्यांचे इथले प्रश्न काय आहेत ते समजून घ्यावे लागणार आहेत आणि हे मूलभूत गरजांसंदर्भातले जे प्रश्न आहेत
ते पूर्ण करावेच लागणार आहेत. वाह, क्या बात है. हे जे अवीट गोडीचे सूर आपण ऐकले ते नंदुरबार मधून आपण ऐकतो आहोत. एका बाजूला नंदुरबार पासून 60 किलोमीटर अंतरावर प्रवास करत एका गावात खेड्यात आपण गेलो, तिथल्या महिलांचे प्रश्न, तिथल्या समस्या आपण जाणून घेतल्या आणि दुसरीकडे हे अप्रतिम अवीट गोडीचे असे सूर आपल्या कानावर पडले. खरं तर इतकं सुंदर हे काम सुनीता चव्हाण यांचं सुरू आहे. गेली 40 वर्ष त्या संगीत साधना करताहेत. त्यांच्या घराचं नावही त्यांनी नाद ब्रह्म असं ठेवलेलं आहे आणि छाया संगीत साधना या नावानं त्या संगीत सेवेची साधना गेली 40 वर्ष करताहेत. तुम्ही शिक्षक पण होता. हो. तर नंदुरबारमध्ये विकासाच्या दृष्टीने काही वाटलं की हे बदल अजून व्हायला हवेत? विकासाच्या दृष्टीने तसं म्हणजे ह्याच्यातून तर काही मला जाणवत नाही. चांगलंच आहे म्हणजे सगळं. तुम्हाला असं वाटतं की नंदुरबार बदलत गेलं, विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल पडलं का आम्ही अजून तिथेच राहिलो? नाही, बदलतंय, बराच बदललंय. इथे नाट्यमंदिर झालंय, जलतरण तलाव पण आहे नगरपालिकेचा. आणि जे म्हणजे अगोदरच हवे होते हे बदल, कारण इथे लोकसभेचे पण हे जातात, खासदार जातात इथून आणि आमदार पण जातात. त्या दृष्टीने जो बदल हवा होता, कारण इथे सातपुडा पर्वत रांग पण आहे, तोरणमाळ सारखं थंड हवेचे ठिकाण आहे. थंड हवेचे ठिकाण आम्हाला महाबळेश्वरला का जावं लागतं? आमचं तोरणमाळ का नाही पर्यटनाच्या दृष्टीने? पर्यटनाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिजे तसं लक्ष दिलं गेलं नाही. आणि सातपुड्यामध्ये एवढं खजिना आहे वन विभागाचा, तो पाहिजे तसा ही नाही झाला. आणि इथे जे राखीव जंगल आहे त्याच्याकडे पण पाहिजे तसं लक्ष दिलं गेलेलं नाहीये. हा खजिना लुटलाच गेला जास्त, त्याची जोपासना कमी झाली. ही खंत आहे. नंदुरबार जिल्हा होतोय, समृद्ध होतोय, पण त्या जी प्रगती अपेक्षित आहे त्या मानाने इथे दुर्लक्षच आहे असं म्हटलं तरी चालेल. मला सांगा, तुम्हाला असं वाटतं नंदुरबार खूप बदलत गेलं, आपल्याला हवं होतं तसं, गरज होती तसा विकास झाला? आता ऍक्च्युली नंदुरबारमध्ये मी 2017 पासून आहे. ऑगस्ट 2017ला माझं पोस्टिंग इथं झालं. मी वर्ग 2 राजपत्रित अधिकारी आहे. आणि त्यानंतर म्हणजे नंदुरबारच्या बाकीच्या भागांपेक्षा आम्ही फक्त ऑफिशियली वगैरे असं की छान आहे, खूप काही हे नाही, असं त्रासदायक वगैरे नाही, चांगलं आहे नंदुरबार. म्हणजे छान वाटलं आम्हाला. जेव्हा माझं पोस्टिंग झालं तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आदिवासी भागात चाललेला आहात, मग तो भाग असा असतो तसा असतो की तुम्ही मग म्हणजे एकदम असं भीती, भयावह हे उभं केलं होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा मी इथे आली मग मला नंदुरबार आवडलं. माझं पहिलं पोस्टिंग इथंच झालं, मी सेकंड पण इथंच पूर्ण केलं. माझ्या 2 टर्म कंप्लीट झाले आहेत तिथे. पण आता बघितलं आदिवासी पाडे खूप लांब पर्यंत आहे. तिथे पोहोचणं कठीण होतं म्हणजे सेवा देताना. म्हणजे आता न्यूजपेपर जर उघडला आम्ही तर एखाद्या वेळेस कळतंय की आरोग्य विभागाचे बांबू लेन्सवर एखादी प्रेग्नंट वुमन त्यात आणली जाते किंवा ती रस्त्यानेच तिची प्रेग्नन्सी होते किंवा मग काही सुविधा पोहोचत नाही, तेव्हा वाईट वाटतं. किंवा मग काही ठिकाणी एज्युकेशनला तिथं मुलांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही किंवा मग शिक्षण पोहोचतंय पण मग ते मुलांना काहीतरी तिथे म्हणजे असे श्वापद जे आहेत त्याच्या त्रासदायक खूप काही असे मृत्यू होतात वगैरे, त्यावेळेस पण वाटतं. पण मग आपण ज्या क्षेत्रात, मी फायनान्समध्ये आहे त्यामुळे आरोग्य क्षेत्राकडे तर आपण हे करू शकतो, पण तरी बहुतांश सुविधा इथं आहेत. साधं वोटिंगला पण जातात आपली जी लोक असतात म्हणजे जे इलेक्शनच्या ड्युटीज वगैरे, तर त्यांना खूप कष्टानं पोहोचावं लागतं. 5 तास चालत जाऊन किंवा लांब प्रवास, एक दिवस लागतो. तर मग ते कुठंतरी व्हावं की म्हणजे प्रत्येकापर्यंत दळणवळणाची साधनं पोहोचावी, आरोग्याच्या सुविधा आपोआप पोहोचतील. आधी दळणवळणाच्या साधनं पोहोचावी. आपण मतदान करतो, आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतो, त्या प्रमाणात आपल्याला सुविधा मिळतात का? सुविधा तर नाही मिळत. पण काय काय व्हायला पाहिजे असं वाटतं? नंदुरबार अजून बदललं असतं असं वाटतं? रस्ते वगैरे, लाईट सगळं पाहिजे ना रस्त्यावर.
पाणी व्यवस्थित येतं का हो? पाणी व्यवस्थित. हा, आम्ही एक ऐकतो योजना सारखी लाडकी बहीण योजना त्याचे 1,500 मिळाले, पण मग अशी पण ओरड ऐकतो की काय तेलाचा डबा महागला, सिलेंडरचा भाव वाढला, असं झालंय? हो होतच आहे ना ते. हो असं चित्र इकडे पैसे पाठवताय आणि तिकडे भाव वाढवताय सगळे. म्हणजेच काय, एका बाजूला लंगडी सावंगीला गेलो होतो, तिथे राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली अंगणवाडी सेविका, आणि दुसरीकडे संगीताच्या सेवेतून आपल्या अविरतपणे 40 वर्षांची सेवा देणाऱ्या सुनीताताई, अशा अनेक विभूती आपल्याला बघायला मिळतील आपल्या आजूबाजूला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेडोपाडी त्यांच्या माध्यमातून त्या त्यांचं काम करताहेत, समाज घडवण्याचं, समृद्ध करण्याचं काम करताहेत. मग आम्ही मतदान करतो, आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडतो, मग आमच्यासाठी आमचे प्रतिनिधी का उभं राहत नाहीत? तुम्ही म्हणाल विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा ताईसाहेब हा कार्यक्रम घेऊन का आम्ही आलोय, का आम्ही महिलांची कामं, त्यांची स्फूर्तीस्थानं, त्यांची प्रेरणास्थानं दाखवतो आहोत, त्यांचं काम दाखवतो आहोत, ते याकरता दाखवतो आहोत की आम्ही सगळ्या जणी समाज घडवायला उभ्या आहोत. तुम्ही आमच्यासोबत येणार का, हा आमचा लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे.